नमस्कार मित्रांनो. काल आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्र हा परप्रांतीयांच्या हातामध्ये गेला होता आणि जाऊन तो पूर्ण होरपळला गेला होता. आणि आपल्या माता जिजाऊ या चांगल्या ठिकाणी म्हणजेच शिवनेरीवरती प्रस्थान केल्या होत्या. आजचा दिवस हा म्हणजे सुवर्ण दिवस आहे. इसवी सन 1630 चे दिवस हे एकदम सुवर्णमय होते. त्या काळामध्ये शिवनेरी किल्ल्यावर आनंदाचे आणि उत्साहदायी दिवस चालू होते. त्या वेळेला किल्लेदार विश्वासराव आणि त्यांच्या फौजेने किल्ल्याला एकदम कडक अशी सुरक्षा दिलेली होती. त्यावेळेला जिजाऊंच्या पोटी जन्म घेणारे बाळ हे फक्त भोसले घराण्याचे वारस नसून ते पूर्ण महाराष्ट्राची आशा होती. फाल्गुन तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी महिन्याचा 19 फेब्रुवारी 1630 या रोजी सनई चौघडे वाजू लागले. आसमंतामध्ये असा वेगळाच नजारा दिसू लागला होता. जिजाऊंनी शिवनेरीच्या एका प्रशस्त वाड्यामध्ये एका पुत्ररत्नाला जन्म दिला होता. तो पुत्ररत्न म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची शान होता. त्या वेळेला जन्म झाल्यानंतर सनई चौघडे वाजू लागले होते. सनई चौघड्यांचा आवाज जणू लोकांना असा हुरूप देत होता. किल्ल्यावरील तोफांचा आवाज म्हणजे त्या गुलामीची जंजिरे तोडण्यासारखा होता. राजमाता जिजाऊंनी शिवनेरीवर असलेल्या शिवाई या देवीला नवस केला होता आणि तो नवस त्यांना पावला सुद्धा होता. त्यावरूनच त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव ठेवले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती आणि त्यावेळेला शहाजीराजे हे एका युद्धाच्या ठिकाणी होते. जेव्हा शहाजीराजांना ही बातमी समजली तेव्हा त्यांचा आनंद हा उरेनासा झाला. त्यांनी साखरेचे वाटप सुद्धा केले होते. त्यावेळेला 12व्या दिवशी बाळाचे नामकरण करण्यात आले. मावळ्यांच्या बायका यांनी त्यांचं औक्षण केलं. शिवबा हे नाव आता घरोघरी पोहोचले होते. आला आला शिवबा आला, स्वराज्याचा वाली आला, असा आवाज सगळीकडे दुमदुमू लागला. शिवनेरीच्या किल्ल्यावर एक असा वाघ जन्माला आला होता जो पुढे जाऊन अशा भलाढ्य अशा युद्ध जिंकणार होता. त्यावेळेला जिजाऊंनी जे स्वप्न पाहिले होते ते मूर्त रूपामध्ये उतरले होते.